नवीन वक्फ कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील आंदोलनाला हिंसक वळण आलं असून संपूर्ण राज्यात धर्मांधांनी अक्षरशः उन्माद घातल्याचंच पाहायला मिळतंय. एकीकडे पश्चिम बंगालचं हे प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये महापालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना निदर्शनास आली. या दगडफेकीत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून अनेक पोलीसही गंभीर जखमी झालेत. बेकायदा दर्गा हटवण्याची कारवाई होत असताना हा संपूर्ण प्रकार घडलाय. नाशिकमध्ये 15 एप्रिलच्या रात्री नेमकं काय घडलं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत राहुल धुलप. नाशिकमध्ये मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री काठेगली परिसरातील सातपीर दर्गा हटवण्याची मोहीम मध्यरात्री सुरू करण्यात आली. महापालिकेने सातपीर दर्ग्यास यापूर्वीच अनधिकृत घोषित केलं होतं. बेकायदा दर्गा हटवण्यासाठी जेव्हा महापालिकेचे पथक गेलं तेव्हा त्यांच्यावर आणि पोलिसांवर काही इस्लामिक कट्टरपंथींकडून दगडफेक करण्यात आली. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी सुद्धा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. झालेल्या दगडफेकीत वाहनांचंही मोठं नुकसान झालं. वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगडफेकीत 2 पोलीस सहाय्यक आयुक्तांसह आणि 31 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. एका पोलिसाचा पाय सुद्धा फ्रॅक्चर झाल्याचंच कळत आहे. धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत 5 वाहनांचं नुकसानही झालंय. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 15 लोकांना ताब्यात घेतलं असून 57 संशयितांच्या मोटरसायकली ताब्यात घेतल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 एप्रिल रोजी सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला होता. काठेगल्लीकडून भाभानगरकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. वास्तविक महापालिकेने सातपीर दर्ग्याला 1 एप्रिल रोजी नोटीस बजावली होती की हे अनधिकृत बांधकाम 15 दिवसात हटवलं जाईल. खरं तर ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच होत होती. मात्र 300 ते 400 जणांच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून महापालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. सध्या काही मौलानांच्या मदतीने दर्गा हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी महापालिका पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. यावेळी एका जमावाने विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांना समजवण्यासाठी धार्मिक ट्रस्टी आणि काही प्रतिष्ठित नागरिक हे पुढे सरसावले देखील. मात्र संतप्त जमाव त्यांनाही जुमानला नाही. उलट जमावाने प्रतिष्ठित नागरिक आणि पोलिसांवरच दगडफेक केली. कुठलाही सामान्य नागरिक हा पोलिसांचा, त्यांच्या खाकी वर्दीचा कायम सन्मान करतो. ते त्यांच्या दृष्टीने एक नागरिक कर्तव्यच आहे. मात्र इस्लामिक कट्टरपंथी याच खाकी वर्दीवर चिखलफेक करताना आज दिसत आहेत. हा प्रकार देशभरात घडताना दिसतोय. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद असो की 24 परगणा या जिल्ह्यांमध्ये नवा वक्फ कायदा जो अल्पसंख्याकांच्याच हिताच्या दृष्टीने फायद्याचा आहे त्याला सुद्धा या कट्टरपंथींकडून विरोधच होतोय. हिंदूंचा ज्याच्याशी काही संबंध नाही त्यांना तर लक्ष केलं तर जातच आहे, परंतु कट्टरपंथींच्या हिंसक जमावाने पोलिसांनाही लक्ष करत त्यांच्यावर हल्ले, त्यांच्या दुचाकी जाळण्याचा प्रकार या ठिकाणी घडलाय. काही ठिकाणी पोलीस चौकींवर हल्ले झाले तर काही ठिकाणी हिंसक जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर जबरदस्त दगडफेक करण्यात आली. स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांना संरक्षण ढालीचा वापर करून आडोशाला दडून बसावं लागलं. यावरून हिंसक जमावाचा उन्माद किती टोकाला पोहोचलाय हे लक्षात येईल. नागपुरात शिवजयंतीच्या दिवशी सुद्धा इस्लामिक कट्टरपंथींनी हैदोस घातला होता. ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारात अनेक गाड्यांचं नुकसान झालं. तेव्हाही पोलिसांवर हल्ले झाले होते. त्याहून संतापजनक म्हणजे या दंगेखोरांपैकी काहींनी तर महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला. देशात कुठल्याही कानाकोपऱ्यात इस्लामिक कट्टरपंथींनी असा हैदोस घातला किंवा उन्माद घातला तर त्यावर कारवाई म्हणून योगी आदित्यनाथ यांचा पॅटर्न राबवण्याशिवाय आज पर्याय नाही. काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.